त्यासाठी आता आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवर लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर आता VPN कनेक्ट करायचं आहे. VPN कनेक्ट केल्यानंतर आता आपल्याला CapCut ॲप ओपन करायचं आहे. ट्रेंडिंगवरचा व्हिडिओ आपण एडिट करणार आहोत मित्रांनो. आता आपल्याला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जो व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियलमध्ये, ते तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे. ते ॲड केल्यानंतर आता आपल्याला मित्रांनो हे जो ऑप्शन दिसत आहे मित्रांनो, याच्यावरती क्लिक करून आपल्याला म्युझिक आपल्याला अलग करून घ्यायचं आहे. याच्यावरती क्लिक करून आपली काही सेकंदाचंच म्युझिक झालेली आहे मित्रांनो अशा प्रकारची. तर आता आपल्याला काय करायचं आहे, समजा लास्टला यायचं आहे आणि प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून एक फोटो ॲड करायचा आहे. ते आपल्याला मटेरियलमध्ये दिलेला आहे, तुम्हाला वापरायचा असला तर. आता मी ॲड करून घेतो फोटो आणि ह्याची थोडी साईज वाढवून घेतो. आता आपल्याला बीट मार्क द्यायचे आहेत मित्रांनो, बीट. तर आता आपल्याला पहिली बीट जी आहे आता आपण 7 सेकंदावर देणार आहोत मित्रांनो. आता आपल्याला इथे एक बीट लावायची आहे मित्रांनो. हे जो ऑप्शन दिसत आहे मित्रांनो, याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आता आपली राईटवरती क्लिक केल्यानंतर आता आपली पहिली बीट बसलेली आहे मित्रांनो. आता दुसरी जी बीट आहे मित्रांनो, आता ही जो बीट आहे मित्रांनो, आता आपण 10 सेकंदालोक यायचं आहे मित्रांनो. इथे 10 सेकंदा बरोबर 10 सेकंदालोक आल्यानंतर आता आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला एक बीट मारायची आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. आता आपली दुसरी बीट बसलेली आहे. आता आपली 13 सेकंदावर यायचं आहे मित्रांनो आता. तर आता आपल्याला बरोबर इथे एक बीट मारायची आहे 13 सेकंदाला. तर आता आपल्याला काय करायचं आहे, बीटवरती क्लिक करून ॲड बीटवरती क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. आता आपली बीट बसलेली आहे. आता एक बीट मारायची आहे मित्रांनो आता आपल्याला. बरोबर इथे यायचं आहे मित्रांनो. आता आपल्याला बीटवरती क्लिक करून ॲड बीटवरती क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला 19 सेकंदाच्या इथे यायचं आहे. इथे आल्यानंतर तर आता आपल्याला 19.20च्या दरम्यान इथे दिसत आहे. इथं बरोबर इथे यायचं आहे आणि इथे आपल्याला एक बीट मारायची आहे मित्रांनो. आता काय करायचं आहे, आपल्याला बीटवरती क्लिक करून ॲड बीटवरती क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. आता आपल्या समजा बीट झालेले आहेत मित्रांनो. आता आपल्याला काय करायचं आहे, हे लास्टचा जो फोटो आहे मित्रांनो, ते आपल्याला इकडे घ्यायचा आहे. पहिल्यांदा घ्यायचा आहे मित्रांनो अशा प्रकारचा. पहिल्यांदा घेतल्यानंतर हे जो व्हिडिओ आहे मित्रांनो, हे आपल्याला हटवायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारचे डिलीट करायचं आहे. डिलीट केल्यानंतर आता हे म्युझिक आपल्याला इकडे घेऊन यायचं आहे. अशा प्रकारचे म्युझिक इकडे घेऊन गेल्यानंतर आपल्याला जो हे फोटो दिसत आहे मित्रांनो, हे थोडा झूम करून घ्यायचा आहे. झूम केल्यानंतर अशा प्रकारचा दिसत आहे मित्रांनो. आता ह्याची साईज वाढून घ्यायची आहे फोटोची अशा प्रकारची साईज वाढून घ्यायची आहे मित्रांनो गाण्या इतकी. तर मी फटफट वाढून घेतो मित्रांनो. बरोबर एवढी वाढवायची आहे मित्रांनो. अशा प्रकारचा वाढविला आहे मित्रांनो मी. आता काय करायचं आहे मित्रांनो, आता आपल्याला जिथं जिथं बीट दिसत आहे आपल्याला मित्रांनो, तर समजा इथे एक बीट आहे मित्रांनो. तर आता आपल्याला वरच्या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि हे जो पहिलं ऑप्शन दिसत आहे याच्यावरती क्लिक करून इथे कट मारायचं आहे. अशा प्रकारचे आपल्याला बीटवर कट मारून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारचे कट मारायचे आहेत आपल्याला मित्रांनो. प्रत्येक बीटवर कट मारायचे आहेत अशा प्रकारचे. तर मी फटफट मारून घेतो अशा प्रकारचे. लय सोपे जात आहेत मित्रांनो कट मारायला. तर आता आपल्याला कट मारलेले आहेत मित्रांनो. आता इफेक्टची बारी येत आहे. आता आपल्याला दुसऱ्या पार्टवर क्लिक करायचं आहे. दुसऱ्या बीट मार्कवर क्लिक केल्यानंतर आता ॲनिमेशनवर जायचं आहे. ॲनिमेशनवर गेल्यानंतर आता आपल्याला मित्रांनो कॉम्बो इथे दिसत असेल मित्रांनो, कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे. हे जो इफेक्ट दिसत आहे एव ॲड, ते आपल्याला राईटवरती क्लिक करून ॲड करायचं आहे ॲनिमेशन. ते ॲड केल्यानंतर आता आपल्याला लास्टला यायचं आहे. हे लास्टचा जो इफेक्ट आहे, हे आपल्याला व्हिडिओ ते कट केलेला पार्ट त्याच्या दुसरा हे दिसत आहे, याच्यावरती ॲनिमेशनवरती जायचं आहे, कॉम्बोवरती जायचं आहे आणि सेम तोच आपल्याला हे ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो. अशा प्रकारचा ॲड करून घेतल्यानंतर राईटवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारचा. तर आता आपल्याला पहिल्यांदा यायचं आहे. आपण जो ॲनिमेशन लावलं होतं मित्रांनो, ते आपल्याला तिथे यायचं आहे. तिथे आल्यानंतर आता आपल्याला इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे ऑप्शन दिसत आहे, पुढे यायचं आहे. आपल्याला पुढे यायचं आहे आणि आपल्याला आता पुढे आल्यानंतर
इथे ऑप्शन दिसत असेल हे स्किपवरचं, तिथे आपल्याला यायचं आहे. तिथे आपल्याला आल्यानंतर आता आपल्याला स्पीडवरती यायचं आहे. स्पीडवरती आल्यानंतर आता आपल्याला हे जो आलं दिसत आहे इफेक्ट, याच्यावरती क्लिक करायचं आहे, ॲड करायचं आहे आणि आपल्याला हे थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारचे ॲडजस्ट करून राईटवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारचं राईटवरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला राईटवरती क्लिक केल्यानंतर आता याची साईज आपल्याला एवढे बीट मार्कवरती अशा प्रकारची ठेवायची आहे. आणि आता आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. लास्टच्या पार्टला लावायचं आहे मित्रांनो. व्हिडिओ इफेक्टवरती आल्यानंतर ट्रेंडिंगवरती आपल्याला सापडते का बघू आपण इफेक्ट. हे जो इफेक्ट दिसत आहे मित्रांनो, ह्याच्यावरती क्लिक करून राईटवरती क्लिक करून ॲड करायचं आहे आपल्याला. ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, हे जो आहे अशा प्रकारचा इथे ॲड करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला पहिल्यांदा यायचं आहे. तर आता आपल्याला दुसऱ्या पार्टवरती आल्यानंतर आता व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला आता पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर आता मित्रांनो कुठे गेला ते इफेक्ट, तर हे दिसत आहे मित्रांनो. हे आपल्याला राईटवरती क्लिक करून ॲड करायचं आहे आणि आपल्याला ह्याची साईज थोडी कमी करून घ्यायची आहे, बीट मार्क लोक अशा प्रकारची. आता आपल्याला जो इफेक्ट दिसत आहे अशा प्रकारचा ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारचा इफेक्ट बसून घ्यायचा आहे मित्रांनो आता आपल्याला. आणि आता आपल्याला दुसरे इफेक्ट लावायचे आहेत मित्रांनो. आपण जो इफेक्ट लावला होता त्याच्या पुढे यायचं आहे, त्याच्या पुढच्या पार्टवर यायचं आहे आणि आपल्याला बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला हे जो इफेक्ट दिसत आहे ह्याच्यावरती क्लिक करून राईटवरती क्लिक करून ॲड करायचं आहे. आणि आता आपल्या ह्याची साईज आपल्याला थोडी कमी करायची आहे अशा प्रकारची. आता आपला लावलेला आहे इफेक्ट अशा प्रकारचं झाल्यानंतर आता आपल्याला बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला पुढे यायचं आहे, पुढे जायचं आहे मित्रांनो. ग्लोईंग लाईन इफेक्ट जो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि हे जो इफेक्ट दिसत आहे मित्रांनो, हे राईटवरती क्लिक करून ॲड करायचं आहे आणि आपल्याला याची साईज थोडी कमी करायची आहे. इथे दोन्ही इफेक्ट लावायचे आहेत मित्रांनो अशा प्रकारचे. तर एवढी इथे साईज ठेवायची आहे आणि डबल बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला हे जो इफेक्ट दिसत आहे मित्रांनो, हे आपल्याला ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर आता आपल्याला ह्याची साईज आता आपल्याला कमी करायची आहे आणि आपल्याला हे इथे बसून घ्यायचं आहे अशा प्रकारचं. बसून घेतल्यानंतर आता आपल्याला मित्रांनो, तर आता आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला हे जो वाला इफेक्ट दिसत आहे मित्रांनो, हे आपल्याला राईटवरती क्लिक करायचं आहे आणि ॲड करायचं आहे आणि आपल्याला ह्याची साईज वाढवून घ्यायची आहे मित्रांनो. ह्या बीट लोक ठेवायची आहे याची साईज अशा प्रकारची. आणि आता आपल्याला झालं नाही मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे, ओपनिंग झुमिंगवरती जायचं आहे आणि आता आपल्याला हे जो इफेक्ट देत आहे मित्रांनो ह्याच्यावरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ह्याची साईज वाढवून घ्यायची आहे अशा प्रकारचे ह्या इफेक्ट लोक ठेवायचे आहे. आता अजून आपलं झालं नाही मित्रांनो, आता आपलं लय राहिलेलं आहे, थोडं राहिलेलं आहे मित्रांनो. आता आपल्याला ट्रान्झॅक्शन आपल्याला इफेक्ट द्यायचे आहेत. आपल्याला पहिल्या ह्याच्यामध्ये काहीच नाही द्यायचं मित्रांनो, दुसऱ्या ह्याच्यामध्ये यायचं आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये आल्यानंतर आता आपल्याला दुसऱ्यामध्ये शेक इफेक्ट द्यायचा आहे मित्रांनो. तिसऱ्यामध्ये आपल्याला कोणता बी देऊन टाकायचा आहे मित्रांनो. आता आपल्याला हे जे आहे हे आपल्याला ॲड करायचं आहे आणि आता आपल्याला 3 नंबरचा सोडायचा आहे मित्रांनो आणि 4 नंबरचा जो आहे आपल्याला शेक टू हे नावानं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे इफेक्ट. सिलेक्ट झालेले आहेत आपले समजे मित्रांनो. आता आपला व्हिडिओ बनवून तयार झालेला आहे. आता एक वरच्या ऑप्शनवरती शेअरवरती क्लिक करायचं आहे. शेअरवरती क्लिक केल्यानंतर आपला व्हिडिओ डाउनलोडिंगला सुरुवात करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ बनवू शकता आणि व्हिडिओ एडिटिंग करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.